जय हरी विठ्ठल। मंडळी, आज आषाढ महिन्यातली देवशयनी एकादशी, वैष्णवांच्या आषाढ वारीचा सांगता समारोप दिन। या आषाढी एकादशीचं औचित्य साधून आपण आज विठ्ठलवाडी आकुर्डी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी चाललो आहोत। जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखीचं देहूवरून पंढरपूरसाठी प्रस्थान झाल्यावर प्रथम आकुर्डीतील याच विठ्ठल मंदिरात एक दिवसाचा मुक्काम असतो, म्हणून या मंदिराला विशेष असं महत्त्व आहे। चला तर मग आजच्या या मंगलदिनी आपण या मंदिराला भेट देऊन विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊया। मंडळी नमस्कार, रामकृष्ण हरी। आज आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आजच्या या मंगलदिनी मी आलो आहे विठुरायाच्या दर्शनाला आणि निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यालाही विठू माऊलीचं दर्शन होणार आहे। माझ्या मागे तुम्हाला विठ्ठल मंदिर दिसत आहे। हे विठ्ठल मंदिर रुक्माई देवस्थान आकुर्डी विठ्ठलवाडी याच मंदिरात मी दर्शनासाठी आलो आहे। तुम्हाला इथलं दर्शन मी घडवणार आहे। चला तर मग आपण मंदिरात जाऊ आणि विठुरायाचं दर्शन घेऊ। सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून देवस्थानाने आज येथे एक छान उपक्रम राबवला आहे आणि तो म्हणजे रक्तदान शिबिर। या शिबिराला रक्तदात्यांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे। विठू माऊलीच्या दर्शनासाठी आज बरेच भाविक आलेले आहेत। देवस्थानाने दर्शन बारीची अगदी चांगली व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे शिस्तीत अगदी लवकरात लवकर भाविकांना दर्शन होतं। दर्शनासाठी अगदी लांबपर्यंत रांग लागलेली असली तरीही अगदी अर्धा ते पाऊण तासात सहज दर्शन होतं। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। रामकृष्ण।
रामकृष्ण हरी माऊली जय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. हर हर महादेव. मंडळी, विठू दर्शनाचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.